नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. मी संकेत वाघमोडे, ऑर्डर 6 इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तर आपण आलोय माढा तालुक्यातील रोपळे या गावामध्ये. आपल्यासोबत शेतकरी आहेत आबासाहेब कांबळे. तर त्यांनी ऑर्डर सीडची गुरु टोमॅटो ही व्हरायटी आपल्या शेतामध्ये लावलेली आहे. साधारणतः 3500 रोप आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना ही व्हरायटी कशी वाटली. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नमस्कार, माझं नाव आबासाहेब कांबळे, रोपळे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर साधारणतः ही रोपं किती लावलेली तुम्ही? 3500. आणि तुम्हाला व्हरायटी रोगाला वगैरे कशी वाटली? एक नंबर. मी अजूनपर्यंत त्याला एकही स्प्रे घेतलेला नाही. खालून काय सोडलेलं कोणतंही वॉटर सोल्युबल काही दिलेलं नाही आणखी. तर तुम्ही पाणी बघू शकताय मित्रांनो, यांनी कोणताही एकही स्प्रे घेतलेला नाही. टोटल प्लॉटला 90 दिवस झालेला आहेत. खालून कुठलं वॉटर सोल्युबल नाही, स्प्रे नाही, तरी पण या प्लॉटमध्ये कोणताही तुम्हाला रोग दिसणार नाही. रोगाला एकदम सशक्त व्हरायटी आहे. तर तुम्हाला ह्या व्हरायटीची माहिती कुठे मिळाली आणि तुम्ही हे रोपं कुठून मागवली? मोबाईलवर स्टेटसला एक ॲडव्हर्टाईज होती ऑर्डर सीडची, त्याच्यामधून ते व्हरायटी बघितली. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर देवमाने म्हणून इथले मैसगावचे एम्प्लॉय आहेत, त्यांचा नंबर दिला मला. त्यांनी माझं त्या बेगमपूर सांगोला तालुक्यातल्या जाधव नर्सरीला कॉन्टॅक्ट करून दिलं आणि त्यांच्याकडं रोपाची ऑर्डर दिल्याच्यानंतर मला ही रोपं मिळाली. तर तुम्ही आता ही व्हरायटी वाटली, तुम्हाला ही व्हरायटी आवडली का? हो, छान आहे व्हरायटी. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुमच्या? काय नाही, टोमॅटोची व्हरायटी कमी खर्चात लावायची असेल तर काय अडचण नाही लावायची. तर मित्रांनो, शेतकरी एकदम खुश आहे. तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये टोमॅटोची देशी व्हरायटी लावायची असेल तर तुम्ही बिनधास्त ऑर्डर सीडची गुरु ही व्हरायटी लावू शकताय, कारण की रोगाला सशक्त आहे. आणि ह्या शेतकऱ्यांनी अजिबात कोणताही स्प्रे केला नाही. आज 3 महिने झाले, एकही स्प्रे नाही, खालून कुठलं वॉटर सोल्युबल नाही, तरीसुद्धा प्लॉट एकदम जबरदस्त आलेला आहे. याची सेटिंग एक नंबर आहे. आणि सेटिंग चालू असताना कोणतंही ह्याला खत औषध नसताना तरीसुद्धा वरून पण जास्त आहे. त्याच्यामुळं प्लॉट एकदम छान आलेला आहे आणि शेतकऱ्याला पण आवडला आहे. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? आत्ताच्या टोमॅटोच्या प्लॉट करताना खर्चाच्या बाबी लक्षात घेतल्या तर 0 मेंटेनन्सचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये कोणतंही वॉटर सोल्युबल वापरलं तर रोपं घेतलेले तेवढेच पैसे गेले, बाकी दुसरं काय नाही. तेवढी अंग मेहनत काय केली असं पाणी सोडायची तेवढीच. धन्यवाद.